गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहा, लास्ट लेक्चरला काय पाहिलं होतं आपण, तर ऑकरन्स ऑफ एन इव्हेंट हा पॉइंट स्टार्ट केलता. पहा, ऑकरन्स ऑफ एन इव्हेंटमध्ये फर्स्ट पॉइंट पाहिला होता ऑकरन्स ऑफ ॲटलिस्ट वन ऑफ द गिव्हन इव्हेंट. दॅट इज काय असतो, ए आणि बी जर दोन इव्हेंट असतील तर ऑकरन्स ऑफ ॲटलिस्ट वन ऑफ द गिव्हन इव्हेंट काय असतो, ए युनियन बी असतो. सेकंड पॉइंट कोणता पाहिला होता, ऑकरन्स ऑफ ऑल ऑफ द गिव्हन इव्हेंट किंवा त्यालाच काय म्हणतात, सायमल्टेनियसली ऑकरन्स इव्हेंट असंही म्हणतात. म्हणजेच काय, ए आणि बी जर दोन इव्हेंट असतील तर ऑकरन्स ऑफ ऑल ऑफ द गिव्हन इव्हेंट किंवा सायमल्टेनियसली ऑकरन्स इव्हेंट इज ए इंटरसेक्शन बी. असे दोन पॉइंट पाहिले होते. पहा, तुम्ही डेफिनेशन एक्झाम्पल व्यवस्थित राईट डाऊन केलंच असेल. नेक्स्ट आता थर्ड पॉइंट आहे. पहा तुमचा, ऑकरन्स ऑफ नन ऑफ द गिव्हन इव्हेंट. थर्ड पॉइंट आहे ऑकरन्स ऑफ none of the given event. कशाला म्हणायचं ऑकरन्स ऑफ नन ऑफ द गिव्हन इव्हेंट, तर त्याची डेफिनेशन अशी सांगते, इफ ए अँड बी आर द टू इव्हेंट, if A and B are the two event, then occurrence of none of the given event is A union B its complement. जो डॅश असतो तो कॉम्प्लिमेंट असतो, किंवा त्याला असं पण राईट करतात. पहा, सी मीन्स आवर कॉम्प्लिमेंट, किंवा त्याला डॅश लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट यूज करू शकता किंवा डॅश यूज करू शकता ॲज युअर विश. ठीक आहे. ऑकरन्स ऑफ नन ऑफ द गिव्हन इव्हेंट म्हणजे काय, इफ ए अँड बी आर द टू इव्हेंट, देन ऑकरन्स ऑफ नन ऑफ द गिव्हन इव्हेंट इज ए युनियन बी इट्स कॉम्प्लिमेंट. मग डेफिनेशन कशी राईट करतात, इफ ए अँड बी आर द टू इव्हेंट, इफ ए अँड बी आर दी two event, then occurrence of none of the given event, is A union B complement. That is, कसं राईट डाऊन करू शकता, पहा, A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट. कशाचा यूज केला इथं, सेट ऑफ आयडेंटिटीचा यूज केला. ज्या 9 आयडेंटिटीज लिहून दिल त्या, पहा, त्याच्यामध्ये एक आयडेंटिटी आहे ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट. कसं राईट डाऊन करू शकता तुम्ही, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट असं राईट डाऊन करू शकता. ठीक आहे, ही झाली डेफिनेशन. जर डेफिनेशन विचारली तर डेफिनेशन अशी राईट डाऊन करायची. सपोज दॅट जर तुम्हाला व्हेन डायग्रॅम विचारली की ऑकरन्स ऑफ नन ऑफ द गिव्हन इव्हेंटची, तर कशी राईट डाऊन करतात, ते कशी ड्रॉ करतात, तर सपोज दॅट हा तुमचा काय झाला, एक सॅम्पल स्पेस झाला. ए हा एक इव्हेंट आहे, बी हा सेकंड इव्हेंट आहे, हा झाला ए, हा झाला बी. हे जे सेंटरचं असतं म्हणजे काय असेल, दोन्हींचा इंटरसेक्शन पॉईंट असेल, कारण इंटरसेक्शनमध्ये काय असतं, कॉमन पॉईंट असतात. म्हणजे हा जो सेंटरचा पार्ट आहे हा तुमचा इंटरसेक्शन झाला. आणि हे जे टोटल आहे हे तुमचं काय झालं, युनियन झालं. आता तुम्हाला काय करायचं आहे, युनियनचा कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचा आहे. हा झाला टोटल तुमचा सॅम्पल स्पेस. ही जी आतली डायग्रॅम आहे, सपोज दॅट मी त्याला लाइनिंग देते. पहा, हा जो लाइनिंगचा पार्ट आहे हा तुमचा काय झाला, ए युनियन बी झाला. हा
काय झाला ए युनियन बी. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे कोणता पार्ट येईल पहा, हा जो बाहेरचा पार्ट आहे सगळा हा काय येणार आहे तुमचा ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट येणार आहे. व्यवस्थित डायग्राम आता तुमच्याकडे पेन्सिल असेल पेन्सिल घ्यायची आणि डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करायचे. शक्यतो विचारत नाही आहे पण तुम्हाला माहीत असावं म्हणून ही डायग्राम काय केली ड्रॉ केली. हा जो शेडेड रिजन आहे हा तुमचा काय झाला ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट झाला. त्यालाच कसं राईट डाऊन करता तुम्ही विच इज ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट असं पण राईट डाऊन करू शकता. ही झाली डायग्राम कशाची ऑकरन्स ऑफ नन ऑफ द गिवन इव्हेंटची. ठीक आहे. नेक्स्ट अगोदरच्या दोन टाईप्समध्ये आपण काय काढलेली नाही आहे व्हेन डायग्राम काढलेली नाही आहे ते तुम्ही इझिली काढू शकता. पहा फर्स्टमध्ये काय ऑकरन्स ऑफ ॲटलिस्ट वन ऑफ द गिवन इव्हेंट म्हणजे जी आतली ए आणि बी हा जो आतला पार्ट आहे हा फक्त शेडेड रिजनमध्ये येणार आहे सगळा ए आणि बीचा म्हणजे हा जो ए युनियन बी आहे तो टोटल शेडेड रिजनमध्ये येणार आहे फर्स्ट टाईपमध्ये. सेकंडमध्ये काय होतं ऑल ऑफ द गिवन इव्हेंट किंवा सायमल्टेनियसली ऑकरन्स इव्हेंटमध्ये इंटरसेक्शन होतं ना इंटरसेक्शन बी. सो ए इंटरसेक्शन बीमध्ये फक्त हा दोन्हींचा कॉमन एरिया आहे हा शेडेड होईल. आणि थर्डमध्ये तर तुम्हाला डायग्राम दिलेलीच आहे. ठीक आहे. तो डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करा. नेक्स्ट आता एक्झाम्पल पाहूया याचं की ए युनियन बीचं कॉम्प्लिमेंट कसा फाइंड आउट करायचा आहे. एक्झाम्पल प्रत्येकाने राईट डाऊन करून घ्या. पहा example let Ohm that is sample space which becomes equal to 1 2 3 4 5 6 7 8 9 A be the event occurrence of perfect square occurrence of perfect square and B the event occurrence of multiple of 2 पहा काय दिलंय गिवन मध्ये सेट ओहम दिलाय 1 to 9 पर्यंतच्या व्हॅल्यूज दिल्या. ते ए हा एक इव्हेंट आहे त्यामध्ये काय ऑकरन्स ऑफ द परफेक्ट स्क्वेअर अँड बी हा एक इव्हेंट आहे ऑकरन्स ऑफ द मल्टिपल ऑफ 2. मग ए मध्ये कोणते नंबर ऑफ इलेमेंट येतील पहा. कोणता परफेक्ट स्क्वेअर आहे सॅम्पल स्पेसमध्ये 1 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का 1 चा स्क्वेअर काय येतो 1 येतो. 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का कारण 2चा वर्ग काय येतो 2 चा स्क्वेअर काय येतो 4 येतो. नेक्स्ट 3 चा स्क्वेअर काय येतो 9 येतो. म्हणजे 1 4 आणि 9 यामधले काय आहेत परफेक्ट स्क्वेअर आहेत. सेट बी मध्ये कोणते नंबर ऑफ इलेमेंट येतील पहा जे मल्टिपल ऑफ 2 म्हणजे 2 नी मल्टिप्लाय करता येऊ शकतील असे इलेमेंट्स कोणते आहेत मग 2 येईल 4 येईल 6 येईल आणि 8 येईल. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे आता ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट फाइंड करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे ए युनियन बी फाइंड आउट करावं लागणार आहे. देअरफॉर ए युनियन बी म्हणजे ए आणि बी दोन्हींचे एकत्रित इलेमेंट लिहायचे असतात. ए युनियन बी काय येईल पहा 1 येईल 2 येईल 4 येईल 6 8 आणि 9 येईल का. ए मध्ये 1 4 9 आहे पहा 1 4 9 आणि बी मध्ये कोणता आहे 2 4 6 8 दॅट इज 2 4 6 आणि 8 सगळे इलेमेंट कव्हर होत आहेत. ए युनियन बी हा सेट येईल. नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचा आहे. आता कॉम्प्लिमेंट कसा फाइंड आउट करणार हे इलेमेंट सोडून राहिलेले सॅम्पल स्पेस मधले इलेमेंट हे त्याचे कॉम्प्लिमेंट असतील. ठीक आहे. मग ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट कोणता येईल आता 1 इथं आहे म्हणजे 1 घेणार नाही आहे तुम्ही 2 घेणार नाही आहे 4 नाही घेणार पहा का कारण तो इथं आहे. नेक्स्ट 6 पण नाही घेणार 8 पण नाही घेणार 9 पण नाही घेणार.
राहिले कोणते इलेमेंट? ओनली 3 आणि 7 इलेमेंट राहिले जे त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये येतील. सो ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट किती येईल? 3 आणि 7 येईल. हे काय झालं? एक्झाम्पल कशाचं? ऑकरन्स ऑफ नन ऑफ द गिवन इव्हेंटचं डेफिनेशन, त्यानंतर व्हेन डायग्रॅम, त्यानंतर एक्झाम्पल. जर नोट विचारली तर हे तिन्ही गोष्टी त्यामध्ये लिहिता आल्या पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. आता नेक्स्ट ऑकरन्स ऑफ नन ऑफ द गिवन इव्हेंट झालं बा. नेक्स्ट टाईप आहे रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंटेशन. फोर्थ नंबर आहे रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंटेशन. तर रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंटेशन म्हणजे काय? तर ए आणि बी, जसे स्टार्टिंगपासून ए आणि बी आपण 2 इव्हेंट घेतोय तसं यामध्ये पण काय येणार आहेत? 2 इव्हेंट येणार आहेत. कोणते? ए अँड बी. लेट ए अँड बी बी द 2 इव्हेंट. देन रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट ऑफ A with respect to B is A complement intersection B. हा C म्हणजे काय झाला? कॉम्प्लिमेंट, किंवा त्याला असं पण राईट डाऊन करतात A डॅश इंटरसेक्शन B. दॅट इज द एलिमेंट नॉट इन A बट इन B. व्यवस्थित डेफिनेशन समजून घ्या. पहा, रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट ए विथ रिस्पेक्ट टू बी ची डेफिनेशन वेगळी आहे आणि बी विथ रिस्पेक्ट टू ए ची डेफिनेशन वेगळी आहे. फर्स्टली मी काय सांगते तुम्हाला? डेफिनेशन ऑफ रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट ए विथ रिस्पेक्ट टू बी. काय डेफिनेशन येईल? इफ ए अँड बी बी द 2 इव्हेंट, देन द रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी इज A complement intersection B, that is the element not in A but in B. ही डेफिनेशन झाली A with respect to B ची. सिमिलरली तुम्हाला काय लिहायचंय? B with respect to A ची डेफिनेशन लिहायची. ठीक आहे. फर्स्टली आपण A with respect to B ची डेफिनेशन लिहूया. रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट ऑफ relative complement of A with respect to B. काय डेफिनेशन येईल? इफ WRT म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट टू. मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलंय, तुम्ही लॉंग फॉर्म मध्ये पण लिहू शकता. ठीक आहे. If A and B, if A and B be 2 event, then relative complement, relative complement of A with respect to B is A complement intersection B, that is the element not in A but in B. ही झाली रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंटची ए विथ रिस्पेक्ट टू बी ची डेफिनेशन. प्रत्येकाने व्यवस्थित राईट डाऊन करून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, डेफिनेशन व्यवस्थित वाचायची आहे, समजून घ्यायची आहे आणि नंतर राईट करून घ्यायची आहे. ठीक आहे. ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी म्हणजेच काय? असे जे इलेमेंट जे ए मध्ये नाही आहेत पण बी मध्ये आहेत. कशातले? सॅम्पल स्पेस मधले.
ठीक आहे. आता नेक्स्ट डेफिनेशन कोणती येईल? रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए. बी विथ रिस्पेक्ट टू ए. काय डेफिनेशन येईल? सेम डेफिनेशन राहील, फक्त एच्या ऐवजी बी लिहायचं आहे आणि बीच्या ऐवजी ए लिहायचं आहे. A and B be the two event, then the relative complement of B with respect to A is. आता इथं A चं कॉम्प्लिमेंट होतं, इथं काय येईल? B चं कॉम्प्लिमेंट येईल. दॅट इज द इलेमेंट नॉट इन B but in A. फक्त काय केलंय? एच्या ऐवजी बी लिहिलाय आणि बीच्या ऐवजी ए लिहिलाय. सेम डेफिनेशन बी विथ रिस्पेक्ट टू एचे आहे. सिमिलरली डेफिनेशन ही राईट डाऊन करून घ्यायची. जर नोट विचारली तर दोन्ही पण डेफिनेशन्स IMP आहेत, इम्पॉर्टंट आहेत. दोन्ही पण डेफिनेशन्स लिहायचे होते. ठीक आहे, एक्झाम्पल पाहूया. आता डेफिनेशन झाली. एक्झाम्पल इज let ohm is equal to 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक है. A be the event occurrence of perfect square. Occurrence of perfect square. B be the event occurrence of multiple of 2. Occurrence of multiple of 2. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचं आहे. कशाचं? ए विथ रिस्पेक्ट टू बीचं आणि बी विथ रिस्पेक्ट टू एचं. सो आता ए हा इव्हेंट आहे ऑकरन्स ऑफ परफेक्ट स्क्वेअर. राईट डाऊन करून घ्या. एमध्ये कोणते कोणते इलेमेंट पहा. लास्ट एक्झाम्पल पण आपण हेच घेतलं होतं. 1 4 9 इलेमेंट्स येतील. आणि बीमध्ये कोणते, म्हणजे जे 2च्या मल्टिपलमध्ये आहे सॅम्पल स्पेसमधले कोणते येतील? 2 4 6 आणि 8 असे 4 नंबर ऑफ इलेमेंट्स येतील. नेक्स्ट आता काय करायचं आहे तुम्हाला? ए विथ रिस्पेक्ट टू बी फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट दोन्ही पण लागणार आहे. फर्स्टली ए कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करा. ए कॉम्प्लिमेंट काय येईल? आता एमध्ये 1 4 9 इलेमेंट आहेत. हे इलेमेंट सोडून सॅम्पल स्पेसमधले इलेमेंट तुम्हाला राईट डाऊन करायचे आहेत. मग कोणते येतील पहा. 2 3 5 6 7 आणि 8. हा झाला एक कॉम्प्लिमेंट. नेक्स्ट काय? बी कॉम्प्लिमेंट. दॅट इज बी मधले सगळे इलेमेंट सोडून राहिलेले सॅम्पल स्पेसमधले इलेमेंट आता कोणते येतील पहा. 1 येईल, 3 येईल, 5 7 and 9. हा झाला बी कॉम्प्लिमेंट. आता तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे काय? ए विथ रिस्पेक्ट टू बी. दॅट इज ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. आता इंटरसेक्शन बी म्हणजे काय? इंटरसेक्शन आला म्हणजे कॉमन पॉईंट आला. कशाचा कॉमन पॉईंट? ए कॉम्प्लिमेंट आणि सेट बीचा कॉमन पॉईंट पहा. 2 इथं आहे, इथे आहे, म्हणजे 2 हा एक इलेमेंट येईल. नेक्स्ट 3 इथं आहे पण इथं नाही आहे. नेक्स्ट 5 इथे आहे पण इथं नाही आहे. 6 आहे पहा. 6 इथे पण आहे आणि इथे पण आहे. सो नेक्स्ट एलिमेंट इज 6. 8 आहे पहा इकडे पण आणि इकडे पण. नेक्स्ट एलिमेंट इज 8. हा काय झाला? ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी झाला. सिमिलरली ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे हा बी कॉम्प्लिमेंट सेट आणि हा एचा सेट यातला
इंटरसेक्शनचा पॉईंट फाइंड आउट करायचा आहे. कोणता येईल? 1 आहे, 1 आहे, 1 हा कॉमन आहे, सो 1 एक येईल. नेक्स्ट 4 नाही आहे, 9 एक आहे पहा, 1 आणि 9 दोनच एलिमेंट्स येतील कशामध्ये? ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंटमध्ये. हे झालं एक्झाम्पल कशाचं? रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंटचं. एक्झाम्पल व्यवस्थित पहा प्रत्येकाने नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्यायचं आहे. हे झाले रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंटचं एक्झाम्पल. आणि एक लास्ट आता 5 नंबरचा पॉईंट आहे पहा, कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट. आतापर्यंत तुम्हाला कॉम्प्लिमेंट समजलंच असेल. फाईव्ह नंबरचा पॉईंट आहे पहा, कॉम्प्लिमेंट ऑफ an event. लास्ट ऑकरन्स ऑफ इव्हेंटचा लास्ट पॉइंट आहे कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट. काय येईल? लेट ए बी दी एनी इव्हेंट, लेट ए बी दी एनी इव्हेंट, then complement of an event is काय येईल? ए कॉम्प्लिमेंट येईल पहा. लेट ए हा कोणताही एक इव्हेंट असेल तर कॉम्प्लिमेंट काय येईल त्याचा? ए कॉम्प्लिमेंट किंवा त्याला ए डॅश असंही तुम्ही मेन्शन करू शकता. ठीक आहे, ही झाली डेफिनेशन कॉम्प्लिमेंट ऑफ इव्हेंटची. आता एक्झाम्पल तुम्हाला बऱ्यापैकी माहीत झालं असेल. फॉर एक्झाम्पल, लेट ओ होम बी द सॅम्पल स्पेस 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, आणि ए हा एक इव्हेंट घेतला आहे. लेट से दॅट मल्टिपल ऑफ 3, म्हणजे ए मध्ये कोणते कोणते इलिमेंट येतील पहा, 3 6 अँड 9. हे काय आहेत? मल्टिपल ऑफ 3 मधले इलिमेंट्स आहेत. नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट फाइंड आउट करायचं आहे. सो काय येईल कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट? दॅट इज ए कॉम्प्लिमेंट विच बिकम्स इक्वल टू. आता कॉम्प्लिमेंट म्हणजे काय करता तुम्ही? ए मधले सगळे इलिमेंट सोडून जे सॅम्पल स्पेसमधले इलिमेंट आहे ते राईट करता. मग काय येईल? ए कॉम्प्लिमेंट 1 येईल, 2 येईल, 4 5 7 8 आणि 10. हा काय झाला तुमचा? ए कॉम्प्लिमेंट झाला पहा. हे झालं एक्झाम्पल कशाचं? कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंटचं एक्झाम्पल झालंय पहा. आतापर्यंत आपण कोणते कोणते ऑकरन्स ऑफ इव्हेंट पाहिले पहा. फर्स्ट कोणता होता? ऑकरन्स ऑफ ॲटलिस्ट वन ऑफ द गिव्हन इव्हेंट. त्याच्यामध्ये काय होतं? ए युनियन बी असं मेन्शन केलेलं आहे. सेकंड होता पहा ऑकरन्स ऑफ ऑल ऑफ द गिव्हन इव्हेंट. त्यालाच काय म्हणता तुम्ही? सायमल्टेनियसली ऑकरन्स इव्हेंट. ते कशाने मेन्शन केलं आहे? ए इंटरसेक्शन बीने मेन्शन केलं आहे. थर्ड नंबर होता पहा ऑकरन्स ऑफ नन ऑफ द गिव्हन इव्हेंट. ते कशाने मेन्शन केले? ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट किंवा डॅश. फोर्थ नंबर होता पहा रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंटेशन. आता रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंटेशनमध्ये पण आपण दोन टाईपचे रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंटेशन पाहिले. फर्स्ट इज रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी असेल तर काय मेन्शन करता? ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी मेन्शन करता. आणि सेकंड द रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए असेल तर ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट असं मेन्शन करता. नेक्स्ट काय आहे? 5 नंबरचा कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट. ऑकरन्स ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट. हे झालं लास्ट 5 नंबरची स्टेप. याच्यामध्ये काय करता तुम्ही? फक्त कॉम्प्लिमेंट फाइंड करता. जर ए हा इव्हेंट असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट काय येईल? ए कॉम्प्लिमेंट येईल. बी हा इव्हेंट असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट काय येईल? बी कॉम्प्लिमेंट येईल. ठीक आहे,
आज आपण 3 टाईपचे ऑकरन्स ऑफ इव्हेंट पाहिले. हे सगळे ऑकरन्स ऑफ इव्हेंट एक्झामला विचारले जातात किंवा यावरचं एक्झाम्पल तरी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो काय करायचं आहे, प्रत्येकाने व्यवस्थित नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्यायचं आहे. तुमची एक्झाम होणार आहे, तुमची MCQ टेस्ट होणार आहे, कधी पण होऊ शकते. तुम्हाला कधी पण ग्रुपवर टाकलं जाऊ शकतं की तुमची आज एक्झाम होणार, म्हणजे 2-4 दिवसामध्ये एक्झाम होणार आहे. सो प्रत्येकाने काय करायची आहे, तयारी करायची आहे, व्यवस्थित स्टडी करायचं आहे. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहणार आहे. थँक्यू.